जालन्याचे माजी खासदार, रेल्वे मंत्रालय, कोळसा मंत्रालय आणि दुसऱ्या मोदी मंत्रालय तत्कालीन मंत्रालयाचे राज्यमंत्री आदरणीय सन्माननीय रावसाहेब दानवे साहेब, महेश इंटरप्राइजेस आयोजित माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपल्याला रावसाहेब पाटील साहेबांचं आगमन, आदरणीय सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब यांचं आगमन अवघ्या काही क्षणामध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल। अफाट झुंजार नेतृत्व आणि कर्तृत्व ज्यांचं राजकीय पटलावरती राहिलंय, सामान्य घरामध्ये जन्माला आल्यानंतर अफाट नेतृत्व ज्यांनी निभावलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आश्वासक चेहरा म्हणून ज्याची ओळख आहे असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय रावसाहेब दानवे साहेबांचं आगमन, रॉयल एंट्री तुम्हाला स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अगदी जवळचे संबंध असणारे व्यक्तिमत्व, विकासाचा वनवे, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। महाराष्ट्राचे लाडके नेते, अगदी केंद्रीय मंत्री असा प्रवास, विकासाचा वनवे रावसाहेब दानवे साहेब यांचं आगमन मंचाकडे होताना पाहायला मिळते। केंद्रीय मंत्री साहेब, आज जी तुम्ही स्पर्धा पाहताय महेश इंटरप्राइजेस आयोजित माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील साहेब दानवे चषक 2025 या स्पर्धेमध्ये साहेबांचं आगमन, एक आदर्श व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्याकडे स्थित आहे, सुसंस्कृत आचरण आणि निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे, रावसाहेब दानवे साहेबांचं रॉयल आगमन आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल महेश शेठ पाटील, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि जी स्पर्धा तुम्ही अनुभवताय महेश इंटरप्राइजेस पुरस्कृत या स्पर्धेमध्ये रावसाहेब दानवे पाटील साहेबांचं आगमन, हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। आहे विकासाचा वनवे, आहे विकासाचा वनवे, विकासाचा वनवे, आहे विकासाचा वनवे, आहे विकासाचा वनवे। जोरदार फटाके आतिषबाजीने तुम्ही पाहू शकताय ग्रामीण भागातील राजकारणाची उत्तम जाण आणि त्यावर पकड असणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये रावसाहेब दानवे मंचावरती आगमन, जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं अगदी उरण पनवेल नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याची अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा महेश इंटरप्राइजेस आयोजित माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2025 एकदा जोरदार टाळ्यांचं स्वागत देऊया रावसाहेब दानवे साहेबांसाठी ज्यांचं आगमन आत्ताच काही क्षणापूर्वी मंचावरती झालंय। म्हणून नेहमी आम्ही उल्लेख करतो की ग्रामीण भागातील राजकारणाची उत्तम जाण आणि त्यावर पकड असणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये रावसाहेब दानवे यांचं नेहमीच अग्रस्थानी नाव राहिलंय। साहेबांचा ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय राज्यमंत्री असा स्वप्नवत प्रवास पाहायला मिळालाय आणि जालन्याचे माजी खासदार, रेल्वे मंत्रालय, कोळसा मंत्रालय आणि दुसऱ्यांदा मोदी मंत्रालय तत्कालीन मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून साहेबांचा प्रवास पाहायला मिळतो आणि 1999 पासून ते 2024 पर्यंत सलग 5 वेळा जालना मतदारसंघातून लोकसभेवर साहेब निवडून देखील आलेत आणि भारतीय जनता पार्टीचे महत्त्वाचे सदस्य म्हणून त्यांची ओळख आहे। सबका साथ सबका विकास हे ज्या पक्षाचं ब्रीद वाक्य राहिलंय आणि त्याच पक्षाचे धडाडचे कार्यकर्ते आणि सलग 5 वेळा 1999 ते 2024 पर्यंत जालना मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेले आदरणीय सन्माननीय तुम्हा सर्वांचे प्रेरणास्थान रावसाहेब पाटील दानवे साहेब यांचं मंचावरती आगमन झालंय। हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। बेलपाडा नगरीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे साहेब यांचं आगमन पाहायला मिळतो। महेश शेठ पाटील, सुदेश शेठ पाटील यांचं देखील त्यांच्या समेत आगमन तुम्ही पाहताय। A1 जोडी या स्पर्धेची ज्यांच्या कल्पक बुद्धीतून ही स्पर्धा साकारली गेली असे महेश शेठ पाटील, महेश इंटरप्राइजेसचे सर्व आणि सुदेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेल की आपण काही क्षणामध्ये लगेच साहेबांच्या मुख्य सन्मानाकडे या ठिकाणी जाणार आहोत। जोरदार फटाक्यांची आतिषबाजी आणि मुख्य मंचावरती मान्यवरांचं सहर्ष स्वागत। ही महाराष्ट्राची भूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कर्तृत्व आणि नेतृत्व ज्यांनी नेहमीच दमदार केलंय असे तुम्हा सर्वांचे प्रेरणास्थान, राजकीय पटलावरील एक मोठी ओळख म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे साहेबांचे इथे मुख्य सन्मान या मंचावरती केला जाईल। मी साहेबांना
पाटील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येण्याची विनंती करतो. महेश शेठ पाटील, महेश इंटरप्राइजेसचे सर्व यांना मी विनंती करेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण साहेबांचा यथोचित मान सन्मान करूया. अगदी सुरुवातीलाच आपण उल्लेख केला की अगदी साहेबांचा ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय राज्यमंत्री असा स्वप्नावत प्रवास आणि दुसऱ्यांदा मोदी मंत्रालय खाण्याचे मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून देखील साहेब बनलेत. आणि 1999 पासून ते 2024 पर्यंत सलग 5 वेळा जालना मतदारसंघातून लोकसभेवर साहेब निवडून आलेत. सबका साथ सबका विकास, भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व, खंबीर नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे आणि राजकीय पटलावरील एक मोठं नाव म्हणून रावसाहेब दानवे साहेबांची ओळख. आणि आज त्यांचा मुख्य सन्मान या बेलपाडा नगरीमध्ये महेश शेठ पाटील इंटरप्राइजेस पुरस्कृत केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषकामध्ये इथे मुख्य सन्मान पाहायला मिळतो. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा हा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करतो. हात कधी जनतेचा जो दिला तो शब्द कधी मोडलाच नाही. हात कधी जनतेचा सोडलाच नाही. देती सारे ग्वाही, देती सारे ग्वाही, सोबतीला उभे सारे जन हे. आहे विकासाचा बनवे, आहे विकासाचा बनवे, विकासाचा बनवे, आहे विकासाचा बनवे, आहे विकासाचा बनवे. एकर जागेचे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक केली सुविधा मोठ्या उद्योगांची आणि केली नवरोजगार निर्मिती. झाले ऑरिक सिटीचे विधाते, PMIC चा लाभ जनता घेते. बघून घे नवलाई उत्कर्ष आज गाई, बघून घे नवलाई उत्कर्ष आज गाई. आनंदाने भरले आज मन हे. आहे विकासाचा बनवे, विकासाचा बनवे, विकासाचा बनवे, आहे विकासाचा बनवे, आहे विकासाचा बनवे. जबरदस्त बॅटिंग आपले सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या माध्यमातून आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद घेताना बघा. आणि हेच आहे मित्रांनो, क्रिकेट नसा नसामध्ये प्रत्येकाचे आहे. आणि आमचे दानवे साहेब सुद्धा यावेळी मात्र क्रिकेटच्या या मैदानावरचा आनंद घेतात. 2 चेंडू अगदी अप्रतिम मारले, 2 चेंडू जवळजवळ मिस झाले असते, पण हा चेंडू बरोबर आहे चांगल्या पद्धतीनं. आणि हेच क्रिकेटवर मित्रांनो नितांत प्रेम आहे. अगदी माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी येऊन इथं अगदी आमच्या या त्यांच्या नावाची जी टुर्नामेंट आहे, त्यांच्या नावाचा चषक आहे, महेश इंटरप्राइजेस आमचे सन्माननीय महेश पाटील साहेब अगदी जवळचे व्यक्तिमत्व यांनी सर्वांनी घेतलेली मेहनतीच्या जोरावर ही टुर्नामेंट अगदी सक्सेसफुल होत आहे. स्क्रीनवरती तुम्ही अगदी सुशिक्षित आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून पाहू शकता. आदरणीय सन्माननीय रावसाहेब दानवे साहेबांची ही ओळख आहे. अगदी सामान्य घरामध्ये जन्माला आल्यानंतर अगदी जो प्रवास राहिला साहेबांचा प्रचंड मोठी ओळख म्हणून साहेबांच्याकडे पाहिलं जातं. असा स्वप्नवत प्रवास करणारे जालन्याचे माजी खासदार, रेल्वे मंत्रालय, कोळसा मंत्रालय आणि दुसऱ्यांदा मोदी मंत्रालय खाण्याचे राज्यमंत्री म्हणून साहेबांची ही ओळख पाहायला मिळते. आणि त्यांच्या समेत तुम्ही संपूर्ण आमचे आयोजक मेंबर्स हा यथोचित मान सन्मान पार पडल्यानंतर साहेबांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद देखील लुटला. आणि या स्पर्धेतून रजा घेत असताना रावसाहेब दानवे पाटील साहेबांची रॉयल एंट्री पाहायला मिळते. त्यांच्या समेत तुम्ही सतीश शेठ मात्रे, युट्यूबर बेलपाडा गावचे यांना देखील पाहू शकता. अभ्यासू आणि सुशिक्षित व्यक्तिमत्व रावसाहेब पाटील दानवे साहेबांचं आगमन, ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री असा स्वप्नवत प्रवास साहेबांनी आपल्या कारकिर्दीमध्ये साकारला. आणि त्यांचं आगमन झाल्यानंतर इथे बऱ्याचशा शुभेच्छा. यस, मॅचला सुरुवात करा. धावा झाल्या ते 52. आणि बघा सफेद गाडी आहे जी आपण बाउंड्रीच्या बाहेरच आहे. आणि चेतन 42 रन पे खेल रहे, एक बेजोड़ और दिलेर पारी सलामी बल्लेबाज की वीरेंद्र सहवाग स्टाइल से तूफानी पारी चल रही. 8 रन चाहिए 50 के लिए. बॉल
ये देखिए 50 जो थी अर्धशतक पूरा नहीं हुआ है, वापस जा रहे चेतन गरत निराश होके। तो शब्द कधी हात कधी जनतेचा जो दिला तो शब्द कधी मोडलाच नाही, हात कधी जनतेचा सोडलाच नाही। देती सारे ग्वाही देती सारे ग्वाही सोबतीला उभे सारे जन हे आहे विकासाचा वनवे, आहे विकासाचा वनवे, विकासाचा वनवे, आहे विकासाचा वनवे। धन्यवाद आमचे माजी केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेबांनी इथं रॉयल एंट्री केली आणि इथून मात्र ते प्रस्थान करत आहेत। त्यांना खूप साऱ्या पुन्हा एकदा प्रवासासाठी मनस्वी शुभेच्छा। और यहाँ केतन की 50 नहीं पूरी हो चुकी है, लेकिन 42 रनों की एक उम्दा पारी खत्म हो गई है। जबरदस्त खेल दिखाया और 52 रन बोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पे सावरखार टीम का स्कोर है। और आखिरी जो गेंदबाज है नाम है प्रशांत कामले, जिनकी अभी तक 4 गेंदें शेष इस ओवर की। और नए बल्लेबाज मैदान के अंदर सुमित गरत। पांच गेंदें अभी तक शेष है। और एक बार फिर से फुलर लेन की गेंद थी, पैडल बैट के बीच में दूसरे के लिए भागने जा रहे हैं, खतरा बन सकता है। ओ माय गॉड, अंपायर क्या है, वह खतरा बनेगा या लगता है खतरा बन जाएगा, लगता है यहां आउट। और इसी के साथ लगभग देखा जाए विकेट नंबर 3 गॉन डीजे। माझे आईला निरोप देतय न बघता तुझ्या नावानं घाट चढतय, न आई तुझ्या भेटीला गो येतय। चला आणि इकडे मात्र दूसरे रन के लिए बल्लेबाज रनआउट के रूप में आउट हो चुके हैं। और टीम का टोटल स्कोर है 53। और अंपायर की भूमिका में हमारे प्रशांत माली सर और इस बार दीपक पाटिल जी अंपायर की ड्यूटी निभा रहे हैं, भूमिका निभा रहे हैं। चला आपण सन्मानित करूया। अगदी मंचावरती बराच वेळ झाला मान्यवर उपस्थित आहेत आणि और इसी के साथ ये बाउंड्री के बदले स्कोर जा रहा है 57। और इस ओवर के बाद आप जो सत्कार है उसके ऊपर बड़ी है, क्योंकि गेंदे